मत भूलना, शेयरिंग में आपको शेयरिंग करना है, लाइक भी मत कर, लाइक करना है आपको, सब्सक्राइब भी करना है, शेयर भी करना है और कुछ नहीं। अब तुम जाओ अपने घर। नमस्कार सगळ्यांना. आपल्या 100 डेज डेली ब्लॉग चॅलेंजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळची सुरुवात झाली. सकाळची सुरुवात चहाशिवाय होतच नाही. चहा घेतल्याशिवाय काही काम पण सुचत नाही. म्हणून मग पहिले चहा घेतला. अद्रक वगैरे नव्हती आज टाकायला, मग आता असाच घेतला. रियांशिकाचे पप्पा थोडासाच घेणार होते. त्यांना काही खायचं नव्हतं चहामध्ये. मी खाणार होते. त्यांना जायचं होतं. मग काही नाही, रात्री कंटाळा केलेला भांडीचा. आमच्याकडं रोज लाईट राहत नाही आहे, काही नाही आहे. रात्री 11 वाजता आली होती लाईट. म्हणून मग काल पण कंटाळा गेला. भांडे वगैरे काही घासले नाही. मग आता सकाळी चहा वगैरे घेतला. भांडे वगैरे क्लीन करून घेतले. स्वयंपाकाचं काय करावं ते सुचत नव्हतं. रात्रीच्या 4-5 पोळ्या उरल्या होत्या. रियांशिकाच्या पप्पाला उशीर झाली होती आणि त्यांचा भाऊ येणार होता जेवायला, तो पण आलेला नव्हता. म्हणून त्याच्या नावचा स्वयंपाक तसाच राहिलेला होता. मग आता रियांशिकाचे पप्पा बोलले काय करते. मी म्हणलं भात आहे. मग ते म्हणले भाताला फोडणी दे, त्यांना आवडतो फोडणीचा भात. कांदा वगैरे घेतला कट करून. आणि मिरच्या फ्रीजमध्ये खूप दिवस झालं आणून ठेवलेल्या होत्या. मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मग ते देठ वगैरे आपण जर मिरच्याचे काढले नाही तर त्या खराब होतात. म्हणून मग आज बरं झालं लक्ष केलं. ठेचा बनवायचा प्लॅन होता. परत मग रियांशिकाचे पप्पा बोलले मी नाही खाणार आहे. मी म्हणलं आता जाऊ दे, कशाला राडा घालत बसू. भाताला फोडणी वगैरे दिली. रियांशिकाला म्हणत होते उठ आवर म्हणून. ब्रश केला नव्हता, काय नव्हता. तिला पाऊच भेटला होता कलरचा, ती घेऊन बसली होती सकाळी सकाळी. तिला म्हणलं उठ आवर लवकर, ब्रश वगैरे कर, काहीतरी तुला खायला देते. भात होता थोडासाच. रियांशिकाचे पप्पा बोलले मला काही सकाळी भूक नाही जास्त, भाताला फोडणी दे, मी तेवढं खाऊन जातो. आणि त्यांचं दुपारचं काही नियोजन नाही घरी यायचं, म्हणून मी स्वयंपाक वगैरे काही करणार नाही. थोडीशी भाजी केली होती बीन्सची सुक्की, आवडती तिला रियांशिकाला. म्हणलं आम्हाला दोघींना होईल. रियांशिकाच्या पप्पाला जास्त आवडत नाही बीन्सची भाजी. म्हणलं त्यांनी फोडणीचा भात खाऊन जातील. मग घरातली आपली बाकीची कामं पण राहिली होती करायची. रियांशिकाची लुडबुड चालूच असती. उद्यापासून जाईल ती स्कूलला. उद्यापासून तिचं रुटीन चालू होतं. मग टेन्शन नाही आहे. सकाळी सकाळी आज मस्ती चालली होती. ड्रॉइंग वगैरे काढत बसली होती रियांशिका. तिला आज कुठून सकाळी भेटलं काय माहिती, तिने घेऊन बसली. तिला म्हणलं ब्रश कर, आंघोळ कर. तिचं चाललं होतं की नाही मम्मी मला पहिले ड्रॉइंग बनवू दे. मग म्हणलं चालते बनव. तोपर्यंत रियांशिकाच्या पप्पाला फोडणीचा भात बनवला होता. म्हणलं ते खाऊन जातील. आणि रियांशिकाचं म्हणणं होतं की तू फक्त पप्पाला दिलास, मला नाही दिलास. म्हणून तिचं चाललं होतं. ती बसली होती रुसून. मला म्हणली तू मला दिलंच नाही, फक्त पप्पालाच दिलेलं आहेस. तिला म्हणलं तू पण खा जाऊन. मला म्हणली नाही मी त्याच्यात नाही खाणार, मला माझी वेगळी प्लेट दे. मग तिला मी म्हणलं जा खा. गेली, थोडंसं बसली पप्पासोबत, 1-2 घास खाल्ली. जास्त खायचं नसतं, पण नाटकं खूप असतात. घेऊन गेली प्लेट वेगळी तिच्या प्लेटमध्ये थोडंसं तिच्या पप्पाने तिला दिलं. मग बसली खात. मग त्यांना म्हणलं थांबा मी तुम्हाला एक गरम चपाती करून देते. रात्रीच्या चपात्या उरल्या होत्या. मग म्हणलं त्यात एक तूप लावून कडक करून त्यांना चपाती दिली. कधी तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्ही पण कधी नक्की ट्राय करून बघा. करायची, तूप वगैरे लावायचं. रात्रीची चपाती असते त्याला तूप वगैरे लावायचं आणि कडक करायची, छान लागते खायला. मग त्या दोघांना जेवायला दिलं. मग काय नाही, थोडासा भाजीपाला हे राहिला होता, म्हणलं फ्रीजमध्ये नेऊन ठेवा. मिरच्या वगैरे साफ केल्या होत्या. त्याच्यात रियांशिका आली. कोण परी? कोणती अशी दिसती काय? तिने इतक्या वेळ हॉलमध्ये बसून हेच ड्रॉइंग काढत होती. काय चित्र काढलं होतं काय माहिती. मी तर खूप हसले बघून. तिला विचारलं कोण आहे हे, तर ती बोलली परी आहे. परी म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आहे. माझी 2 नंबरची बहीण आहे, तिची मुलीचं नाव परी आहे. मग ती मला तसं बोलली ना, हसत होती. तिला म्हणलं आता मावशीला सांगते. मला म्हणजे नको सांगू मावशी, मला गुस्सा करल. ती हिंदी मराठी मिक्स बोलते रियांशिका. म्हणजे मम्मी तू आवर, मी पण तुझी हेल्प करते. मग तिनं तिचे खेळणे वगैरे ठेवून दिले, काय काय काढलेले होते ते. मग म्हणलं आता घरं वगैरे झाडून घ्यावा आणि मग परत घरात मॉप पण मारायचा होता. काही जास्त घाण झालेलं नव्हतं, पण हॉलमध्ये झालं होतं. काल मैत्रिणी माझ्या पण आलेल्या होत्या आणि त्यांचे लेकरं सगळ्यांचे आले होते हॉलमध्ये. मग त्यांचा रात्री खूप धिंगाणा, लाईट नव्हती. 10 वाजेपर्यंत ते इथंच होते सगळे लेकरं. मग ते खेळायची. मग काय आता क्लिनिंग चालली होती रियांशिकाची.
तिला ते स्प्रे आहे त्याच्यात तिनं पाणी वगैरे भरून ते क्लीन करते, काही पण फ्रीज हे असं तिला आवडतं. मग मला म्हणली मी पण थोडी धूळ दिसायली मम्मी मी साफ करू का? तिला म्हणलं ठीक आहे. मग आता हे किचनचा जो जिथं मी भरण्या वगैरे ठेवते तिचा हात वगैरे तर तिथं पुरत नाही, पण तरी पण तिनं उड्या मारून मारून चाललं होतं तिचं काम. मी म्हणलं कर, जाऊ दे, तुझी मनाची इच्छा असेल तर कर, टाईमपास होईल तुझा. मग काही नाही, सगळं काम वगैरे आवरलं, देवपूजा वगैरे केली. यांशिकाला आज संडे आहे, तिचे केस वगैरे धुतले. रोज नाही धुत मी, आज धुतले होते. मग तिची चालली होती मस्ती, केस वगैरे पुसले. आम्ही पण लहान होतो तेव्हा आमची आजी होती, ती आमची दर रविवारी केस धुवायची आणि हातपाय वगैरे घासून आंघोळ वगैरे घालायची. तर लेकरांचे हातपाय लेकरं काही घासू देत नाहीत, पण डोकं वगैरे धुत असते. आठवड्यातून 2-3 दिवस धुवावंच लागतं. आता उन्हाळा आहे, गरमीने ह्यानं चिकट होतात केस आणि ती जास्त बांधू पण देत नाही, तिचे केस खुल्लेच असतात घामाने ह्यानी, मग परत जास्त घाण होतात. म्हणून मग आठवड्यातून 1-2 वेळेस धुत असते. तिला आवडतं पण केस तिचे. मग चाललं होतं हाय बाय करणं कॅमेरामध्ये बघून. तिला म्हणलं आता आवरा, आता जेवण वगैरे करा. स्कूलची सगळी तयारी झालेली होती. कसे वाटतात आपले व्हिडिओ? तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.